हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर चला, आज वैसू छोले भटुरे बनवायला लागले, आपण पाहू. तर पहा आता वैसू कसे छोले भटुरे बनवायला लागले. वा 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 वा, वैसू मस्त बनवायला लागली तू. तू बनवतो नाही हा, तुम्ही खाल्ले? आम्ही जेवण केलं. जेवले तुम्ही? तुम्ही सांगलं जेवून बसायचं. हा ना, हो ना. तुम्हाला बसायचं खाली? नाही नाही, मला नाही बसायचं, तूच बस. तू कशी बनवती मला पाहायचे. हे पीठ कसं बनवते तू? पिठात मीठ घेते, थोडं तेल टाकते भिजावताना, मीठ घेते मस्त लगे खारूस खारूस. हा, कोणतं पीठ आहे ते? मैद्याचं. मैद्याचं पीठ? हा, मैद्याचं पीठ भैयाला बरं वाटाना. त्याला गोळ्या आणल्या घेतल्या का नाही त्याला गोळ्या? नाही घेतलं. मग गोळ्या द्यायचं ना, असंच बरं वाटतंय का गोळ्या पाहिल्या ना? त्या शिकायला लागल्या. मग गोळी घेणार आहे जेवण केलं तर? लय थंडी आहे. काय थंडी आहे म्हणती? तेल तापलं नाही अजून? नाही तपाय लागले. तर काय, तेल जरा गरम होऊ द्यायचं. आता गरम करायला ठेवलंय वैसून तेल. हे काय भाजी आहे? हे पहा, हे छोल्याची भाजी आहे. छोलेचं दिसालाच. हा दिसाना. त्याच्यात हे भात आहे. भात भाजी. वा, गरम झालं पाहू हा का? झालं झालं झालं. तर पहा गाई, जे टाकलं आता भटुडा तिनं. आता वरी आल्यावर तेल टाकावं लागते, तवा फुटतोय तो. त्याच्यावरून ते टाकायचं. आता तसं पाहा ते कसं फुगतंय. हा, फुटतोय तो. नाही तर फुगत नाही. वा 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 वा, मस्त. असं करावं लागतंय. तर पहा गाईच, किती फुगला आता ते, मस्त टमटम झाला. वा 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 वा. पलटी मारायची का त्याला आता? थोडं हे होते ते ना. तर गाई, हे झाला आता चांगले लागते खायला, नाहीत लागत. माझ्यासाठी आता तयार झाला भटुडा ह्यो खायासाठी. वैसू म्हणे की आज मी तुम्हाला भटुडे खाऊ घालते मस्त. वैसू लय मस्त बनवती भटुडे, छोले भटुडे. आता एकदा तुम्हाला पुरणपोळी करायची. व्हेरी नाईस वैसू, मस्त झाला. आता मम्मी दुसरा लागला. हा. तर गाई, हे गरम गरमच चांगले लागतात खायला. थंडी झाली की मजा नाही येत खायची. यायची गरम गरमच मजा येते खायला, आहे ना? थंडी झाली कस काय होते ती? चांगले नाही लागत. तर पहा गाई, जे कसा फुगला एकदम मस्त. आणि त्याच्यावर तेल टाकणं लागते तेव्हा ते फुगतोय. वैसू तर बिना कामाचीच फुगती म्हणा. वैसूला तेल नाही टाकणार, अशीच फुगती वैसू. बिना कामाचीच फुगून जाते. हा मी का हा, झाला तयार आता. तर पहा गाईच, कसा फुगला ह्यो टमटम. वा 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 वा. मायावानी फुगलाय ते. हा मायावानी ती म्हणता ना फुगती म्हणून वैसू. हा, इकडे जवळ आपण येतं अंगावर आपल्या. अरे आरामाना. तवाच मग फुगतोय ते. आरामानं फुगल का मग ते? हातावर उडून नव्हते या नाही तेल. तरी नाही एवढा फुगलाय. उडते आहे का नाही? हा, मग तरी एवढा फुगला नाही तो. तो मस्त फुगला मस्त फुगला. पहिला. तुम्ही तेल टाकू द्या ना, आरामानं आरामानं. मला वाटतंय ना तेल उडून नाही नव्हते देऊ का हातावर. तुम्हाला जेवण? तर दे मग. तर चला गाईज, आता मी जेवायला बसणार आहे. वैसू मला छोले भटुरे आणणार आहे मस्त लगे. आता ताक आणलं ना तू? हा, तर मला बी लय भूक लागली गाईज आता. काऊन की 2-2:30 वाजले. कांदा नको देऊ का मग? कांदा नको, ताक असल्यावर मला कांद्याची गरज नसते. गरम करू दे भाजी थोडी. हा, थंडी नाही खाऊ वाटत आता हिवाळ्याचं खाणं. तुम्ही दोघे जेवले? तर गाईज, आता हे दोघं जेवलेत, फक्त मीच एकटा बाकी आहे जेवायचा. मग तुम्ही म्हणायचं ना मला जेव थांबते, मी तुम्हाला सोबते. नाही, पण मी तुला नाही म्हणलं होतं ना थांबू नको म्हणून. कारण मला एकल्याला वाटतंय की मला एकट्यासाठी इतक्या ऑर्डर तुला बसायचं खोटं खोटं. मला टाइम होतो यायला. तर चला, आता आपण भेटू छोले भटुडे बनवल्यावरती ना, आता इथं आणून दिल्यावर नंतर. चला गाई, दाजीला जेवण देते तुमच्या आता. बनवता बनवता आणि आता त्याला भूक लागली, नाश्ता करत नाही तुम्ही, म्हणून म्हणलं आधी जेवण. त्याला गोळी दे भैयाला. बोलून ठेवली काय तुम्ही? तो म्हणे ना तोडून द्या. तर गाई, जे पाय ताक आहे ताक. छान.
मध्ये ताक. हा हे शोले हे तर शोल्याची भाजी आणि हे भटुडे याच्यामध्ये मस्त लिंबू पिळून आणायचं मस्त लगे. आणू का तुम्हाला डबल बनवून? काय नाही बजार एवढे एवढे याच्यात आवरायचं. पाहू ना मग आता. चावल नाही आणले का? काय ते याच्यात बी पडल ना. चावल नाही खात नाहीत पप्पा, आपण दोघच खातो त्याच्यामुळं ते नाही म्हणले. तर आता त्याला बनवून आणायचं. तर काय आता मी मस्त लिंबू पिळले आता याच्यात. आता मजा येणार पाहू आपण. हा गरम गरम लागला मस्त. माझ्या हातात आधीच ते पप्पान गोळ्या द्यायला त्या. पाणी आणायचं ध्यान नाही मला तुम्हाला. तर काय या जेवायला. आता मी असते तुमच्या सोबत तुम्हाला किती मजा आली असती जेवायला. वा वा एकट्या वा माणसाला खाऊ वाटत नाही तर नाही म्हणायला लागले. हा एकच नंबर. चांगली झाली का तुम्ही? मै भाजी नाही चांगली झाली तर एकच नंबर माणसा. नाही तुझी शपथ चांगली झाली बस. हाव तुला माहिती आहे तुझी शपथ खोटी नाही घालत. हा. हे रे मी खोटं बोलत नाही. मिरच्या तळायच्या होत्या तुम्हाला. नाही अशीच मजा आली मला. मस्त झाली गाडी. आता गाईत लय मजा आली मला. असं तुम्ही बी बनवून खा घरी मस्त. तुम्हाला थोडीशी बोलते आता हेडो काढते आणि मग जाते डबल बनवायला. हम्म आता काय बनवून नाही ठेवणार. जावा भैयाला भूक लागली तेव्हा आता. तर काय ताक पाहिजे याच्या संग. ताक असले की लय मजा येते. आणि आम्हाला ताक नाही पाहिजे, आम्हाला कांदा पाहिजे. यायला कांदे पाहिजे. भैया पाच कांदा. भैया काय म्हणे मम्मी दही आणू का आपल्याला याच्या सोबत. म्हणलं तुला सर्दी झाली दह्याच्या नांदी लागायचं ना, नाही त्याला दही खायचं. हा पण मी नाही म्हणलं यायला लय ताप आहे ह्या लेकराला भी वाटते मला. सर्दी झाली म्हणजे ताप आहे त्या. मजा झाली पण. बरं झालं तुमचं नशीब तुम्ही लवकर आले आज. मी वाटच पाहत आहे तुमची. म्हणलं याय ना यावं म्हणलं लवकर. मग भूक मोड होती. लवकर याच्यासाठी आलो की भूक लागली होती. लागली होती मला. पुन्हा धंदा नव्हता रोडवर जरा. पण भूक लागतीच. सकाळी तुम्ही नाश्ता नाही करत काय नाही. भैयाला मजा आलती पण भैयाला बरं वाटून नव्हतं लागलं मग ते थोडा जेवला. हरसू मला भेटला होता ना रोडवर. विचार ना त्याला. मी बसेल होतो आहे ना रे. मी बसेल होतो. कसा बसलाय पाहा ती. 2-4 तुम्हाला टाइम नसते म्हणून म्हणलं आजच थोडासा व्हिडिओ काढून घ्या तुम्ही म्हणून. 2-4 रिक्षावाले मित्र होते मग ते आम्ही बसलो होतो गप्पा मारत आहे ना रे. त्याला मला आल्या सांगलं होतं म्हणे मै पप्पा म्हणून लागले म्हणे चला आता आपण बाय करू. आपला एवढं मोठा होईन आता. खाली लक्ष असलं तर खालीच असते तुमच्या दाजीचं लक्ष. बाय गाईज. तर बाय गाईज. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब नक्की करा. तर बाय. बनवा आणि छोले भटोरे बनवून नक्की खा. मजा येईल पण त्याच्या संग ताक राहू द्या तेव्हा मजा येईल. तर बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.